कारण ह्या व्हिडिओमध्ये थोडी ना काही क्लिप भेटणार. आणि मी पण मारणार ना जोडे साईडीची पण चुकी झाली डोपक चुकली. आय मीन हिने. नमस्कार सखी सख्यांनो, वेलकम टू ज्ञानली डू. आणि आज आम्ही आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये खूप सारी मजा येणार आहे. चॅलेंजिंग. येस, आम्ही फाईट करणार आहे. पिलो फाईट पण होणार आहे. येस. सो आजच्या तुम्ही तसंही टायटलवरनं आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजत असेल तरी पण आम्ही सांगतो. क्वेश्चन विचारणार आहे आम्ही. हू नो. येस. सो लेट्स सी. अँड आय होप आय विन. हा, मला माहिती आहे भाई, मला नाहीच माहिती काय. मी तरी ना म्हणते मी हारणार आहे. मला आज सगळे पदावरनं काढून टाकणार आहे बेस्ट फ्रेंड. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन. What is birth date and zodiac sign? 3rd November 2003 is birth date. Zodiac sign मराठीत सांगते. मी पण मराठीत सांग म्हणणार होते. ओके, मी सांग ना. वृषभ. चला. सो हिची बर्थ डेट आहे 2 जून 2003. 3/2000. आणि जोडी साईड मला माहिती नाही आणि मी ट्राय पण करणार नाही. आणि मी पण मारणार ना जोडी साईडीची पण चुकी झाली डोपक चुकली. आय मीन हिने. हा, तू असं का केलं. मी म्हंटल ना चुकीचं आहे. सो माझी जोडी साईन आहे कुंभ राशीची. माझी जेमिनी. मिथुन. तेच आता मी एवढं कुंभ सांगेन ना. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. What is the favorite color? ब्लॅक बट ऑब्वियस. आय थिंक पीच कलर, वॉयलेट असं. माझं बरोबर. हा. काय तुझं माझं पण ब्लॅक आहे. गाईज, हा व्हिडिओ चालू व्हायच्या आधी मी हिला विचारलं होतं तुझा ब्लॅक कलर फेवरेट आहे का. हे काय बोलली, शी ब्लॅक कलर कोणाला आवडतो का. मला गुमराह केलेले. गुमराह 1 on 2. नाही. नाही माझं 1 हात होतं. पण एक सांगते, मला हे गोष्ट इथं मेन्शन करायची आहे. हिच्याकडे ब्लॅक कपडे खूप आहे म्हणून मी म्हटलं तुझा फेवरेट कलर ब्लॅक आहे ना. मी असं तिला बोलली. ही बोलली शी ब्लॅक कलर कलर यार, जाऊ दे. नेक्स्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन. What is comfort food? मी सांग पोहे. ओके. साऊथ इंडियन. इडली, सांबार, डोसा, एव्हरीथिंग इन साऊथ इंडियन. फेवरेट आहे. कम्फर्ट, कोझी फूड, गो टू मील. मोमोज. पोहेच सांगितलंय मग, पण पोहे म्हणजे कम्फर्ट म्हणजे कधी जेव्हा तुम्हाला काहीच खायची इच्छा नसेल ना तेव्हा तुम्ही ते खाता. बरं, मी इडली का मग सांगते. नाही, इडली माझी फेवरेट आहे. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की मी बरोबर आन्सर दिलं होतं का नाही. ती म्हणते माझं इडली फेवरेट आहे. इडली बरोबर आहे का नाही. हे बघा, कम्फर्ट आणि फेवरेट वेगळं असतं. कम्फर्ट काय असतं, माणूस आजारी बिजारी थकलेला असेल तेव्हा खाणार. सो नेक्स्ट क्वेश्चन. What is my dream job? डेलॉइट. आणि ज्ञानूच्या मम्मीची अशी इच्छा आहे की तिने विप्रो अशा कुठल्या तरी कंपनीमध्ये तिचा फर्स्ट जॉब असावा. सगळ्या मम्मीची इच्छा. तू कपना तुझ्या मम्मीला विप्रो आवडती ना. गाईज, विप्रो घ्या मला. हा, विप्रो. आणि माझं बरोबर आहे, मी मारणार. डेलॉइटला घ्या, घेऊन टाका प्लीज. सो आता नेक्स्ट क्वेश्चन. What's the weirdest thing that have done in public? मी सांगते. म्हणजे ही एकदा झालेली गोष्ट नाही अशी, ही कायमच होती. स्पीकिंग अलाउड इन पब्लिक आणि जोरात हसणे. मी जोरात बोलते, मला मान्य आहे, पण हिने काहीच केलेलं नाही आतापर्यंत. सो बी रेडी. ऐका ना, आता हिने काय केलं नाही पब्लिक मध्ये, मग मी का मार खायचा. तू करायला पाहिजे, मग मी का मार खाय. मला कळलंच नाही, पण ठीक आहे. आता केस खराब झाली. आता स्कोर आहे माझा 3, तिचा 4. एक जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. If I were an animal, which would I be? तू सांग पहिले. अच्छा, विचारच नव्हता गेला. बट मला असं वाटतं हिने रॅबिट बनावं.
राणीचं कसं काम शांत असतं ना, हो. आणि ही पण खूप काम आहे. चालेल, थँक्यू. आता मी म्हणलं मार नको खायला, काही पण होत नाही. ॲनिमल 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 कुठलं ॲनिमल? काहीच मार खाणार रे. नाही, नाही वेळ आहे म्हणा. सो गाईज, ॲनिमल म्हणजे ही एक पांडा बनू शकते. हे बघा, हिने मला एक पेंग्विन सारखं, एक पांडा सारखंच काहीतरी हा, आहे, ते penguin तिने मला सारखं. गिफ्ट केलं होतं. सो ती तेच होऊ शकते, कारण ती एकदम छोटीशी पण आहे चल आणि कुठं पण पडू पण शकते. सो आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. What's the one word I always overuse? रिसेंटचं तर नाहीये, कारण आता आम्ही नाहीये जास्त वापरत, पण आधी ना ते ही बिग बॉस बघून बघून बाई बाईला बोलायची. कॅरी फॉरवर्ड होऊन माझ्याकडे आलं होतं, मी पण घरी बाई बोलले होते. फटके दिले होते मला चांगले. आणि ही तुझं पण बाईच आहे, कारण आपण ते हिच्याकडनं ट्रान्सफर हा, झालेलं. पण तुझं आम्ही वालं दोघी पण- शब्द दुसरं वालं. ठीक आहे, माझ्याकडे खूप आहे. हा, आयुष्यात आम्ही लय शब्द ओव्हर यूज केले. आणि मला माहिती आहे मी रिसेंट मध्ये आता कशावरनं मार खाल्ले ओव्हर यूज. आणि ही आहे ना, कुठल्या पण माणसाबद्दल किंवा बाईबद्दल बोलताना आहे ना, त्यांना म्हणती हा बाबा ही बाई. सो तिच्या त्यावर तो काय ओव्हर यूज आहे का? ओव्हर यूज वाला कसं असतं की आपण सारखा तो नाही, शब्द बोलतो. हा बरोबर आहे, कारण मी सगळ्यांना हे बाबा बघा, बाई बाबा बाई कसं आपण अरे भाई हे नाही विचारलंय का? गजब बेइज्जती. ग्रामॅटिकल मिस्टेक गाईज ही लय वेळ घेते विचार करायला. फटाफट सांगायचं, एक मार खायचा विषय संपला. पाहिजे का? घ्या बाई भाई. लागली काय लागली नाही तो आता आपण कधी वापरायचो ते Okay. डिप्लोमा इंजिनियर झाले की आज कालच. तुम्हाला ना आमचा रिझल्ट लागला आणि आम्ही दोघे पण एकदम भारी. आमचे असे पॉइंटर्स पण असे सिंक्रोनाइज मध्ये आहेत. 91 92 असं आहे आमचं. ठीक आहे, मार एक. गाईज नुसतं मारेक नव्हतं. आय एम ऑल्सो 5, शी इज ऑल्सो 5. येस. बरं मी सांगते, मी बावळटले बोलत होता आता. ओके, हे नव्हतं माहित मला. ते मी घरी बोलत होते ना ओमला. हा. दोघी 5 वर आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. What's something that instantly make me cry? गाईज तुम्ही आता रडा म्हणा, लगेच रडतो आम्ही. आम्हाला कारणची गरज लागत नाही. पण प्रणालीचं मी सांगू का, काही असं काही दुःखाचं म्हणा, कोणाची भांडण ऍक्सिडेंट वगैरे काही बहिणी नाही, ती लगेच रडते. खूप इमोशनल. मी तरी लगेच असे रडत नाही. आणि दुसऱ्यांना कॉल आला लांबचं कोणतरी, कोणी पण रडते, कुठं पण लांब, ही लगेच रडते. तिचं लगेच चालू होतं. हिला जर कोणी हार्श वर्ड्स वापरून जर काय कोण बोललं तर तिला लगेच रडायला येतं. येस. आय होप आय एम राईट. हा 6 येस. मला काय वाटतं आम्ही दोघे पण जसे आमचे आता पर्सेंटेज आम्ही सांगितले सिंक्रोनाइज सेम आहे, तर इथं पण आम्ही आता सेमच आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. What's my biggest fear? मी सांगू, वॉटर किंवा कोणती अशी नेचरवाली थिंग. कारण आताच आमचं डिस्कशन झालं होतं, तर ती बोलली तिला लय भीती वाटते. आज ते नाही का खूप सारे लोक वाहून Yes. गेले वगैरे, त्यामुळे तिला भीती वाटते. डॉग. आणि तरी पण आमच्या घरात एक ब्रुनो आहे. ब्रुनो आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा आम्ही तो फूडवाला व्लॉग म्हणजे कुकिंगवाला व्लॉग जेव्हा आम्ही शूट केला होता, तेव्हा हिचा ब्रुनो माझ्या मागे लागला होता आणि मी अख्ख्या रोडवर पळत होते ओरडत ओरडत. लोक बाहेर आले ऍक्च्युली होते. हिला म्हणलं होतं थोडाच वाटत. ब्रुनोला नाहीच्या गाडीवर राईड मारायचे होते guys. हा. दुसरं काय नाही. त्याला मला ड्रायव्हर बनवायचं होतं, माझ्या मागे बसायचं होतं, पण नाही. आम्ही कधी 7 वर आहे आम्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन. What's my love language? मी सांगू, तिचं आहे ना अटेन्शन. म्हणजे कितीही लोक असू दे तिच्या समोर आणि मी काहीही बोलू दे, म्हणजे मी हळू जरी बोलले ना तरी तिला ते समजतं आणि ती मग तिथे लगेच ते करती पण. असं पण आता ना खूप लोक आपण समजा बसलो टेबलवरती आणि मी हळू म्हणणार शी बाबा मला हे आवडतच नाही, मग ती लगेच तिचं मला देणार. पण ती भले ती कोणाशी बोलत असू दे, पण तिचं माझ्याकडे पूर्ण वेळ अटेन्शन असतं. येस. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ज्ञानू खूप ओव्हर केअरिंग आहे आणि
हा सेम आहे आम्हाला, म्हणजे एकमेकींचं कळतं मनातलं. लगेच. हा म्हणजे तेच आहेत आमचं लव्ह लँग्वेज तिचे की आम्ही अटेन्शन आणि मला असं वाटतं फ्रेंडशिपमध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण कोणालाही लेट असं नाही का आहे आयुष्यात तर राहू दे बाई मैत्रीण तर Yes. तसं नाही करू शकत. आपण दोघे जिंकणारे का? हा बाई आम्ही तर डायरेक्ट मैत्रीवर लेक्चर पण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. What's the one thing I always overthink? मी सांगते फ्युचर. फ्युचर. हा हा. सेम. आय वॉज. कारण आहे ना आता कुठेतरी न्यूज होती की लाईक 4 जुलैला आय थिंक नाही 15 दिवसांनी जग संपणार आहे. हा आणि आम्ही एवढी मोठी चर्चा केली ना भाई फ्युचरचं काय होणार, कशाला जॉब करायचा, कशाला शोधायचा. सो दॅट्स द थिंग. 8 आम्हाला वाटतं आम्ही सेम होणार आहे. सो आता लास्ट क्वेश्चन आहे हा, मे बी सेकंड लास्ट पण. सो लेट्स चालू करू. चला. What's the one memory I always think about or talk about? हे सांगू का आमचे डिप्लोमाचे पूर्ण कॉलेजचे डिप्लोमा. हा पूर्ण कारण तेव्हा आम्ही खूप पूर्ण मजा डिप्लोमा. केली, खूप मस्ती. आणि नॉट जस्ट आम्ही दोघी, आमची अशी गँग होती. आम्ही भेटवल त्यांना पण 8 जण. कधीतरी. हा Yes. 8 जण. सो आम्ही एवढे सगळे लोक होतो आणि आम्ही खूप एन्जॉय केले. लाईक ना मला असं वाटतं कॉलेज लाईफ आमची तीच होती. येस. आम्ही खूप तेव्हा मज्जा केली आणि ती मला खूप आठवत. आम्ही सारखं त्याबद्दल बोलत असतो आणि आता आयुष्यात परत कॉलेज नाही येणार आमच्या. दुःखच आहे. सो आता आमचे क्वेश्चन संपलेत आणि शेवटचे 3-4 तर आमच्या दोघींचे सेम आन्सर होते. सेम आन्सर. हा डिप्लोमाला पण सेम. तेच 3-4चे क्वेश्चन आन्सर सेम होते. सो आम्ही दोघी पण आता जिंकलोय. करणार काय? नाचू नाही. आता सांग रे, सांग कोण जिंकलं खरं खरं सांग. चला मग आता. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आजचा हा चॅलेंज व्हिडिओ आम्ही एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला असेल सांगा आणि तुम्ही पण तुमच्या बेस्ट फ्रेंड सोबत ट्राय करा. हा आणि मेन म्हणजे ना आम्हाला कळलंच नाही जिंकलो कोण. दोघींचे पण स्कोअर असे सेम आहेत. सो आता आपण काहीच करू नाही शकत. आता आमचं असं ठरलं होतं काहीतरी पनिशमेंट वगैरे देऊया पण नाही देऊ दोघी शकत. पण जिंकलो. येस. सो आणि आम्ही मे बी आज हेच खरी फ्रेंडशिप असेल. सो आता आम्ही हा व्हिडिओ इथं थांबवतोय. भेटूया आपण परत एक मस्त मजेदार व्हिडिओ घेऊन. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून. बाय.